नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 10वी मराठीचा पेपर झालेला आहे आणि तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल की मला किती गुण मिळालेले आहेत. ही उत्सुकता आपण आता संपवूयात आणि तुम्ही हातात पेन घ्या आणि तुम्हाला किती गुण मिळत आहेत हे काउंटिंग सुरू करायला घ्या. पुढील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मुलांनो, इथे उतारा निर्णय पाठाचा आला होता आणि त्या उतार्यावरचा प्रश्न न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव आणि यासाठी तुम्हाला 4 उत्तरं लिहायची होती. त्याची उत्तरं पाहूयात. वेटर, आचारी, स्वीपर आणि मॅनेजर. प्रत्येक उत्तरास अर्धा गुण मिळणार आहे. तुमचे गुण मांडायला सुरुवात करा. त्याच उतार्यावरील पुढील प्रश्न रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा. उत्तर दर 2 महिन्यांनी रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी होता. या उत्तरास 1 गुण. पुढील प्रश्न रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा. मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम आणि यामुळे दुप्पट कमाई ही खात्री एजंटने दिलेली होती. या उत्तरास 1 गुण. पुढील प्रश्न आहे स्वमताचा. रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात लिहा. रोबो हे एक यंत्र आहे आणि माणूस हा एक मन आणि हृदय असणारा बुद्धिमान सजीव प्राणी आहे. रोबो सजीव नाही, त्यामुळे हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे 4 रोबो वेटर हे यंत्र असल्यामुळे काय झालं, गोंधळ कोणता उडाला, हा आपल्याला मांडायचा आहे. जी बाई बेशुद्ध झाली होती आणि ते रोबोला कळालं नाही, हा गोंधळ मांडायचा आहे. त्याचवेळी मानव जेव्हा तिथे येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतो आणि त्यावर उपाययोजना केल्या जातात. या पद्धतीचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचं आहे. तुम्हाला 3 पैकी 2.5 ते 3 नक्कीच मार्क्स मिळतील. पुढील प्रश्न अरुणिमाची गोष्ट या पाठातील उतार्यावर आधारित आहे. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. पहिला अनुभव छोटे धोकादायक पर्वत चढणे. दुसरा मरणप्राय कठीण अनुभव होते हे सगळे. तिसरा कष्टदायी प्रशिक्षण होतं आणि हे प्रशिक्षण कालावधी एकूण 1.5 वर्षांचा होता. हे 4 मुद्दे लिहिले असतील तर प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण असे 2 गुण मिळतील. पुढील प्रश्न एका शब्दात उत्तर लिहा. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. उत्तर आहे बचेंद्री पाल. दुसरा प्रश्न अरुणिमा बरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती. उत्तर आहे भाईसाब. या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरास 1-1 असे एकूण 2 गुण मिळतील. पुढील प्रश्न आहे स्वमताचा. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. मुलांनो, कुठलीही गोष्ट त्यासाठी मेहनत घेतली की आपण अशक्य ते सगळं काही साध्य करू शकतो आणि आपण एक महान विभूती होऊ शकतो. स्वतःचं सामर्थ्य शोधलं आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच, फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. हाच महामंत्र या पाठात दिलेला आहे आणि असंच तुम्हीही करायचं आहे. याबद्दलची माहिती या स्वमतात लिहा. छान मार्क्स मिळतील. पुढील प्रश्न अपठित उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या आहेत. पहिला प्रश्न आकृतिबंध पूर्ण करा. कर्मवीरांची आश्रयस्थाने. इथे आपल्याला 3 उत्तरं आहेत. पैकी कोणतीही 2 लिहिली तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळतील. पहिलं उत्तर आहे संस्थानिकांचे वाडे. दुसरं आहे वारकऱ्यांच्या धर्मशाळा. तिसरं आहे वाडे आणि वस्त्यांवरची घरकुले. यांपैकी 2 उत्तरांस प्रत्येकी 1 असे 2 गुण मिळतील. पुढील प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. एक आकडा कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत. उत्तर आहे अंगमेहनत. गुण 1. दुसरा प्रश्न आहे कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र. उत्तर आहे कमवा आणि शिका. गुण 1. आता मुलांनो, विभाग 2 पद्य विभाग सुरू झालेला आहे. पहिला प्रश्न आहे आपल्याला खोद आणखी थोडेसे ही कविता दिलेली आहे. या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या आहेत. कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ती आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न सकारात्मक रहा. योग्य. उतावळे व्हा. अयोग्य. खूप हुरळून जा. अयोग्य. संवेदनशीलता जपा. योग्य. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरास अर्धा गुण. पुढील प्रश्न कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. उत्तर आहे त्याचं तिसरा पर्याय भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. गुण 1. दुसरा प्रश्न उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. उत्तर आहे पहिला पर्याय मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. मधला पर्याय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. प्रत्येक उत्तरास प्रत्येकी 1 गुण. प्रश्न तिसरा खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. याला गुण आहेत 2.
खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी, या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. मुलांनो, निराश होऊ नकोस, जमीन खणत राहा, आणखी थोडेसे खोद, जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न करत राहा, जीवन जगताना हिंमत सोडू नको. सर्व माणसं स्वार्थी नसतात, काही प्रामाणिकसुद्धा असतात. तसं जशी सगळीच नाणी खोटी नसतात, काही खरीही असतात. हा विश्वास आपल्याला प्रत्येकाने मनात ठेवायचा आहे. हा या ओळींचा अर्थ आहे. काव्य सौंदर्य चौथा प्रश्न, झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे. या ओळीतील विचार सौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे. खोलवर आणखी थोडंसं मातीत खणत जा, म्हणजे तुला तिथे निर्मळ झरा लागणार आहे. तीच तुझी जिद्द आहे आणि उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्तीसुद्धा आवश्यक आहे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचं आहे. प्रयत्नवादी राहणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने या ओळींचा अर्थ लिहा. दोन गुण मिळालेले असतील. पुढील प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. आपल्याला इथे भरतवाक्य आणि वस्तू या 2 कविता दिलेल्या आहेत. आपण दोन्ही कवितांचं पाहूयात, पण परीक्षेमध्ये तुम्ही दोन्हीपैकी एकच कविता निवडायची होती आणि जर भरतवाक्य निवडलं असेल कविता तर त्यासाठी जे प्रश्न दिलेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची, किंवा वस्तूसाठी अगदी तसंच. भरतवाक्य कवितेचे कवी मोरोपंत, तर वस्तू कवितेचे कवी द.भा. धामनस्कर. प्रस्तुत कवितेचा विषय, भरतवाक्य कवितेचा विषय नेहमी सज्जनांच्या संगतीत राहावं आणि सुवचने ऐकावीत. वस्तू कवितेचा विषय, निर्जीव वस्तूंनाही भावना असतात आणि त्यांच्याशी आपण सहृदयतेने वागावे. पुढील प्रश्न, प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. यामध्ये तुम्हाला भरतवाक्य कविता का आवडली त्यातून जो संदेश मिळालेला आहे ते लिहा आणि वस्तू कविता आवडण्याची कारणंही त्याच पद्धतीने लिहा. तुम्हाला यासाठी 2 पैकी 2 गुण मिळालेले असतील. पुढील प्रश्न, खालील पंक्तींचे रसग्रहण करा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. आशय सौंदर्य लिहित असताना आपण यामध्ये कविता, कवी, काव्यसंग्रह याबद्दल माहिती लिहून संपूर्ण कवितेची मध्यवर्ती कल्पना 1-2 ओळींमध्ये लिहायची आहे. काव्यसौंदर्यामध्ये या ओळींचा डिटेलमध्ये अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये, यामध्ये ही गीतांची रचना सुटसुटीत आहे, रसाळ शब्दकळा, नेमके मर्म सांगणारी भाषा, हे या कवितेचं वैशिष्ट्य लिहायचं आहे. त्याचबरोबर साध्या साध्या शब्दामध्ये किती गहन आशय मांडलेला आहे याचा उल्लेख करा आणि यमक प्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते असा उल्लेख केला असेल तर तुम्हाला निश्चितच 4 पैकी 3.5 पर्यंत गुण मिळालेले असतील. पुढील विभाग स्थूल वाचनाचा आहे. यामध्ये पहिला प्रश्न, व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. इथे एकूण 3 प्रश्न आहेत. पैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीसाठी 3 गुण असतील. व्युत्पत्ती कोशाचं कार्य लिहित असताना ते कार्य 4 प्रकारे कसं चालतं हे आपल्याला लिहायचं आहे. मराठी भाषेतील प्रमाण व बोली, शब्दांचं मूळ रूप दाखवणे, विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल कसा होत असतो, हा शब्दांच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात, भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचं कारण स्पष्ट करणे, भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थांच्या अंगानेही बदल संभवतात, हे अर्थातील बदल स्पष्ट करणे, हे कार्य आपल्याला इथे लिहायचं आहे. पुढील प्रश्न, बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठाच्या आधारे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे या विधानाबाबत तुमचं मत स्पष्ट करायचं आहे. मधूचं कृत्य कसं संवेदनशील होतं, त्याने ते पाकिट देणं घेणं या संदर्भात सगळी माहिती लिहिल्यानंतर गुण तुम्हाला चांगले मिळतील. पुढील प्रश्न आहे, प्रेम आणि आपुलकी या गोष्टीमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वग्रही जाण्यास तयार होतात, हे वीरांगना या पाठाच्या आधारे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. यामध्ये रेखा मिश्रांनी मुलांशी चांगल्या प्रकारे बोलून वागून कशा पद्धतीने मुलांना परत घरी पाठवलेलं होतं याबद्दलची माहिती लिहायची आणि तुमचं स्वतःचं मतही याबद्दल लिहायचं. पुढील प्रश्न आहे भाषाभ्यास. व्याकरण घटकांवर आधारित कृती. पहिला विभाग आहे समास. यामध्ये सामासिक शब्द आणि समासाचं नाव यांच्या जोड्या लावायच्या आहेत. भाजीपाला हा समाहार द्वंद्व आहे आणि कमलनयन हा कर्मधारय समास आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरास 1 गुण. दुसरा प्रश्न, शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला इथे 4 शब्द दिलेले आहेत आणि ते त्या गटात टाकायचे आहेत. दुकानदार हा प्रत्ययघटित शब्द आहे. भर दिवसा हा उपसर्ग घटित शब्द आहे. तर अभ्यस्त शब्द लाल लाल आणि खटपट हे 2 आहेत.
वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग लिहायचा आहे. अर्थासाठी 1 गुण आणि उपयोगासाठी 1 गुण असा असेल. 2 वाक्प्रचार लिहायचे आहेत. पहिल्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे. दुसरा वाक्प्रचार कसब दाखवणे, कौशल्य दाखविणे किंवा आपलं सामर्थ्य दाखविणे. तिसरा आहे आनंद गगनात न मावणे, याचा अर्थ खूप खूप आनंद होणे. चौथा आहे तगादा लावणे, म्हणजेच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा विचारणे. या प्रत्येक अर्थास 1 गुण असेल आणि वाक्यात उपयोग जर योग्य केला असेल तर 1 गुण मिळालेला असेल. पुढील प्रश्न. भाषिक घटकांवर आधारित कृती, शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरास अर्धा गुण असेल. डोळा, नयन, वृक्ष, झाड. दुसरा प्रश्न. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. वास्तव, अवास्तव किंवा मग काल्पनिक. सोय, गैरसोय. प्रत्येक उत्तरास अर्धा गुण. खालील शब्दांचे वचन ओळखा. वह्या अनेकवचन, मुलगा एकवचन. पुढील प्रश्न. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. विचारसरणी. विचार, चार, सर, विसर हे मी 4 शब्द तयार केले आहेत. आणखी योग्य जर शब्द असेल तर निश्चित गुण मिळतील. 2 शब्दांसाठी अर्धा अर्धा गुण आहे. लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतीही 2 वाक्य सोडवायची आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये 2 चुका आहेत, 2 चुकीचे शब्द आहेत. त्या दोन्ही चुका दुरुस्त करण्यासाठी 1 गुण असेल. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले. योग्य उत्तर पहा. गिर्यारोहणाने इथे गला पहिली वेलांटी दिलेली आहे आणि खूपच्या खला दुसरा उकार दिलेला आहे. या उत्तरास 1 गुण मिळतील. दुसरा प्रश्न. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. उत्तर प्रश्नामध्ये आ आहे, उत्तरात अलीकडे, आणि सिनेमाला प्रश्नात दुसरी वेलांटी आहे, उत्तरात पहिली वेलांटी आहे. अशा 2 चुका दुरुस्त करून दिलेल्या आहेत. पुढील प्रश्न. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. आपण याचं उत्तर पाहूयात. तिचं यामध्ये तला पहिली वेलांटी दिलेली आहे आणि दीपालीला यासाठी दुसरी वेलांटी दिलेली आहे. पुढील प्रश्न. सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती होते. उत्तर आपल्याला इथे कला दुसरी वेलांटी द्यायची आहे आणि फजितीला पहिली वेलांटी द्यायची आहे. पुढील प्रश्न. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. 1 गुण. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. आपल्याला इथे सांगितल्यानंतर अर्धविरामचिन्ह द्यायचं आहे आणि वाक्य संपल्यानंतर पूर्ण विराम द्यायचा आहे. या दोन्ही विरामचिन्हांना प्रत्येकी अर्धा गुण असे तुम्हाला 1 गुण मिळतील. पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. वर्कशॉप याला शब्द आहे कार्यशाळा. एक्सचेंज याला शब्द आहे देवाणघेवाण किंवा विनिमय. प्रत्येक उत्तरास अर्धा असे 1 गुण मिळतील. मुलांनो, आपल्याला आता उपयोजित लेखनाचा प्रश्न सोडवायचा आहे. खालील कृती सोडवा. पहिला प्रश्न. पत्रलेखन. खालील निवेदन वाचा आणि त्याखालील कोणतीही एक कृती सोडवायची आहे. आपल्याला इथे त्यासाठीचा मजकूर दिलेला आहे. आपल्याला ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करायची आहे आणि संबंधित निवेदनाची माहिती देणारं पत्र आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला पाठवायचं आहे. पहिलं पत्र औपचारिक तर दुसरं पत्र अनौपचारिक आहे. औपचारिक पत्र जे ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणार आहे ते पत्र लिहिताना प्रथम दिनांक लिहायचा आहे. मुलांनो, तिथे 8 डिसेंबर रोजीच फक्त सवलत सांगितलेली आहे, त्यामुळे 1-2 दिवस आधीची आपली दिनांक असायला हवी. प्रति माननीय व्यवस्थापक मनोज पुस्तकालय, त्यानंतर पत्ता लिहिलेला आहे. त्यापुढे विषय शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत हा लिहून महोदय लिहायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहा, तुम्ही कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहात आणि माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने पत्र लिहित आहात याचा उल्लेख करून पुस्तकांची यादी, एक 4-5 पुस्तकांची नावं लिहून द्या. त्यानंतर शेवट तुमचा पत्ता व्यवस्थित लिहा. चांगले मार्क्स मिळालेले असतील. प्रश्न दुसरा सारांश लेखनाचा आहे. हा प्रश्न पत्रलेखनासाठी किंवा आहे. तुम्ही जो प्रश्न पहिला मध्ये अपठित उतारा वाचला होता त्याचा तुम्हाला 1/3 सारांश लिहायचा आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. शब्दमर्यादा आहे 60 ते 90 शब्द आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रत्येकी 5 असे एकूण 10 गुण असणार आहेत. पहिला आहे जाहिरात लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कला छंद वर्ग याची एक आकर्षक जाहिरात तयार करायची आहे आणि यासाठी मुद्दे दिलेले आहेत. या मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला
जाहिरातीसाठी एक मथळा, उपमथळा, त्यानंतर जाहिरातीची मुख्य वैशिष्ट्ये, त्यानंतर जाहिरातीचा पत्ता, या सगळ्या गोष्टींचा मेल ID, फोन क्रमांक, वेळ, या सगळ्या गोष्टींचा तिथे उल्लेख करायचा आहे. तसे सगळे मुद्देसुद्धा इथे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा वापर करून जर जाहिरात लिहिलेली असेल तर नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतील. जाहिरातीला किंवा आहे बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पालक मेळावा व विविध स्पर्धांचं आयोजन. पालकांचा उदंड प्रतिसाद, अशा पद्धतीची बातमी करायची आहे. सर्वप्रथम वृत्तपत्राचं नाव, त्यानंतर दिनांक आमच्या वार्ताहराकडून, आणि त्यानंतर बातमी लिहिताना किमान 3 परिच्छेदामध्ये तुम्हाला बातमी लिहायचं आहे. यातील पहिल्या परिच्छेदामध्ये बातमीचा मुख्य आशय, दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यानंतर कमी महत्त्वाचा आणि त्यानंतर अति कमी महत्त्वाचा आशय, या पद्धतीने बातमी लिहायची आहे. याला किंवा प्रश्न आहे कथालेखन. तुम्हाला कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे आणि ही अपूर्ण कथा तुम्हाला लिहायची आहे. अपूर्ण कथा लिहित असताना कथेचा पूर्वार्ध आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचा नाही. इथे एक स्त्री आहे आणि बाजारला गेलेली आहे भाजीपाला विकून, आणि त्यानंतर ती घरी परत जात असताना रस्त्यात काय घडतं यावर आपल्याला कथा पुढे लिहायची आहे. मुलांनो, घाईघाईत कथेला शीर्षक द्यायचं विसरतं. कथेला शीर्षक जरूर द्या आणि त्यानंतर कथा लिहायची आहे. तुम्ही तुमच्या कल्पनेने कथा पूर्ण करायची आहे. प्रश्नपत्रिकेचा शेवटचा भाग, निबंधलेखन. आपल्याला दिलेले 3 निबंध आहेत, त्यापैकी आपण 1 निबंध लिहिणार आहोत आणि यासाठी एकूण 8 गुण असणार आहेत. प्रसंगलेखन हा पहिला निबंध आहे. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन आपल्याला लेखन करायचे आहे. आपण मुद्दे पाहूयात. हा निबंध पुस्तकामध्ये दिलेला आहे. पावसापूर्वीचं वातावरण, अविस्मरणीय अनुभव, प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा तुम्ही घेतलेला अनुभव आणि शेवटी तुमच्यावर झालेला परिणाम, या मुद्द्यांना धरून निबंध लिहिला असेल तर निश्चितच चांगले गुण मिळतील. पुढील निबंध आहे आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचं आत्मकथन लिहायचं आहे. आपल्याला पुस्तकाचं आत्मकथन लिहायचं आहे. त्याचा जन्म, निर्मिती प्रक्रिया, महत्त्व, वैशिष्ट्य, आनंद, खंत या संदर्भात आपल्याला इथे माहिती लिहायची आहे. पुढील निबंध वैचारिक निबंध. प्रदूषण एक समस्या या विषयावर तुमचे विचार लिहा. यातही तुम्ही, हा वैचारिक निबंध आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मत, काही वैज्ञानिक मतं जी मांडली गेलेली आहेत या सर्वांचा उल्लेख करून तुमचा निबंध कंप्लीट करायचा आहे. मुलांनो, तुमचे मार्क्स किती होतात ते हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. एकूण मार्क्स किती पडले आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुढील पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा.